गुड मॉर्निंग सगळ्यांना, जय शिवराय. मी संदीप आज नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज आपण प्रवास करतोय मुंबई ते सफाळे. बाय रोड चाललोय आपण आपल्या गाडीतून. आता आपण पोचलोय, मीरा रोड क्रॉस करतोय, ब्रिजवर आहे. आजचा प्रवास असणार आहे मुंबई ते सफाळे. होळी आहे, होळी निमित्त आम्ही म्हटलं जाऊया आत्याकडे आणि तिकडेच सेलिब्रेट करूया. आणि तिथे तुम्ही पण या, आपण सगळे सेलिब्रेट करूया. हो, तर मजा मस्ती करणार आहे 2 दिवस. थोड्या थांबा, तिथे माकड असतील. इथे एक मंदिर आहे, दरवेळी आम्ही आलो की इथे तिथेच जातो. मग तिथेच माकड आहेत मेन म्हणजे. त्याच्यात थोडस पुढे की पाठी. साई बाबा की गणपती बाप्पा. हेच ना ते मंदिर. घाट बघा कसा आहे, वळण आहेत. हे जंगल जाळलं गेलंय, त्याच्यामुळे एकदम सगळं सुकलेलं आहे. पावसाळ्यात आलं की मस्त वाटतं. बस बघा, बस कशी टर्न घेते घाटामध्ये. फर्स्ट टाइम बघते मी खरं. बसला ओव्हरटेक नाही करू शकत, कारण बसवाले काका काही करू शकतात. बाय बाय बाय. आपण येताना भेटूया. 2-2.5 तासाचा प्रवास करून आम्ही फायनली घरी पोचलो. आणि त्रिशा लगेच आत्याने जमवलेल्या लग्नपत्रिका, ज्यांची लग्न होऊन गेली त्या लग्नपत्रिका जमा करून त्यांच्यावरचे जे डिझाईन्स असतात ते कटिंग करून ठेवत होती. कपाडावरती नजर जाईल तिथे फक्त तुम्हाला ट्रॉफीज दिसतील. क्रिकेटच्या, कॅरमच्या टुर्नामेंट ज्या असतात, आत्यांची खूप खेळतात. म्हणजे आता त्यांचं काहीतरी 55-56 वय आहे, पण निव्वळ ट्रॉफ्या तुम्हाला दिसतील कपाडामध्ये, बाहेर, खाली, आजूबाजूला. खूप खेळतात. आणि आत्या आमच्यासाठी नाश्ता करत होती. नाचणीच्या पिठाचे पोळे असतात, गावी काय म्हणतात त्याला, कोणाकडे पोळे म्हणतात, कोणाकडे डोसा म्हणतात. तर आत्याची ही नवीन पद्धत आहे. म्हणजे पहिल्यापासून आत्या हाताने वरती तव्यावरती हात फिरवून आत्या ते पसरवते आणि तो पोळा असा एकदम डोस्यासारखा होतो, एकदम क्रंची. आम्ही गेलो की आत्या आमच्यासाठी हा स्पेशल असतं. थँक्स टू आत्या. गरमागरम पोळे खाल्ले आम्ही, आत्याने काढून दिले. नॉनव्हेज भाजीबरोबर किंवा चहाबरोबर पण खायला छान वाटतात. तर आम्ही नाश्ता केला आणि त्यांचं शेत आहे सफाळ्याला, म्हणजे समुद्राच्या बाजूला. ते शेत आम्ही बघायला गेलो. पांड्याला दाखव, वॉचमन. काय लावलं व्हिडिओ? हे काय लावलं दाखव. अरे ही बोर आहेत का खाली बघ, ही सगळी पडली ती दाखव खाली. पहिला आलेलं तेव्हा सगळं खाली होतं. तिथे एक कुत्रा असतो, तिथे आम्ही त्यांना बिस्किट देतो. होय होय होय, शांत. काय झालं, काय झालं, काय झालं? इथे कोंबड्या दाखव. हे ससा आहे, हा बघ. पळतो का, पळतोस? थांब ना बाबा एका जागी. काय आहे?
काय झालं काय झालं काय झालं? अरे का पळतोयस? हे शेत आहे, एकदम समुद्राकिनारी आहे हे शेत. आणि ही शेती केली आहे. इथे आंब्याची झाडं लावलेत आणि ह्या कुंपणाच्या पाठीमागे आहे कोंबडी पालन चालू आहे. तिकडे त्रिशा आहे. तिकडे काजूची झाड आहेत. तुळस बघा किती आहे. तुळसच तुळस आहे. मुंबईला बघायला नाही मिळत. आमचं सरकार बसलंय. मस्त झाड आहे आंब्याचं. आंब्याला मोहर लागलाय, पण कधी पण पाऊस होतोय त्याच्यामुळे मोहर टिकत नाहीये झाडावर. बघू किती टिकतोय. काय पांडव? ते तिकडे दादा औषध मारतात. ही कसली शेती आहे सांग? काय केलंय? काय हा काय लावलंय? वाल वाल लावलंय नक्की? हो बघ. हो. आणि ते वाल नसेल तर? मग काय असणार? ना नसेल तर? वाल ओके, चांगलं आहे. माहिती आहे बाबा बाईला काहीतरी. ही झाडं मस्त लागलीत ना? हा, ही कसली झाड आहेत सांग? माहिती आहे नारळाची झाड आहेत ते. हे पेरूचं झाड. आम्ही इथले पेरू खूप खाल्लेत. बेट पण लावलाय. हा, अरे स्पायडरमॅन काय काढायला चढलाय वरती? हळूहळू उतर, हळू उतर. काय बारीक आहेत? शेंगा बारीक आहेत. काय म्हणतात त्या? एकदम बारीक आहेत ना. काढू नका, बारीक आहेत. नाही, ह्या मोठ्या झाल्या, जुन्या आहेत. होळीला शनिवार रविवार आम्ही थांबलो आणि सोमवारी वर्किंग होतं आणि मंगळवारी परत होळीची सुट्टी होती, धुलिवंदन. त्याच्यामुळे आम्ही सोमवारी वर्किंग असल्यामुळे मी आणि प्रणाली परत बॅक टू मुंबई. पहिली गाडी पकडली गावावरून. सोमवारी वर्किंग असल्यामुळे परत मुंबईला ऑफिसला पोचलो आणि संध्याकाळी मग आम्ही परत सफाळे गाठला. आम्ही गाडी वगैरे तिकडेच लावली आणि अपडाऊन केलं एक दिवस सोमवारचं. ऑफिसवरून निघालो संध्याकाळी आणि सफाळे गाठलं. रात्री 9:30 झाले पोचायला. बघतो तर आत्याने पुरणाच्या पोळ्यांचा बेत केलेला. होळी निमित्त केलेल्या पुरणाच्या पोळ्या किती केल्यात होत्या. हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला नका विसरू. तोपर्यंत चला, बाय बाय, टाटा.